नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या लेकी काही मला बोलू देईना. तर आज 11 फेब आहे, उद्या सखीचा बर्थडे. आज आम्हाला मिडनाईट बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, त्याचं थोडंसं प्रिपरेशन बाकी आहे. त्यासाठी आता आयुष आणि मी बाहेर जाणार आहे. तो कॉलेजहून डायरेक्ट इकडे येणार आहे. पण त्याआधी काल जो मी ब्लॉग पोस्ट केला होता रिलेटेड टू दॅट कमेंट, तर त्याच्यावर मला एक मेल आला आहे मोठा त्या प्रॉपर अकाउंटवरनं, त्या श्रावणीकडून, की तिचं अकाउंट अजून 11 डिव्हाइसमध्ये लॉग इन झालेलं होतं, हॅक झालेलं होतं अकाउंट. त्याच्यापैकी कोणीतरी कमेंट केलेली होती, तिने मला सगळे लॉग इन डिटेल्स वगैरे पण पाठवले. म्हणून मी तो रील पण रिमूव्ह केला जो मी पोस्ट केला होता तो. सो तिच्या अकाउंटवरनं कोणीतरी, म्हणजे तुम्ही माझ्यावर इतकंही प्रेम करू नका की मला वाईट बोलायला एखाद्याचं अकाउंट तुम्हाला हॅक करावं लागतंय. तर ठीक आहे, म्हणजे तिची पण उगाच गडबड झाली. आता ते 99% तर मला खरं वाटतं, 1% इकडे तिकडे असेल तर सोडून द्या असं मी ठरवलंय. कारण तो मेल मला ॲक्च्युली जेन्युइन वाटला. त्यामुळे मी रील वगैरे सगळं काय होतं, स्टोरीज वगैरे सगळं डिलीट केलं. बट प्लीज टेक केअर. म्हणजे तुमचं अकाउंट जर कुठे लॉग इन होतं तर तुम्हाला कळत नसेल तर तुमचं IT इंजिनियर होऊन पण काहीच उपयोग नाही आहे जर तुम्ही त्या क्षेत्रात असून असं करत असाल. सो मला तर खरं वाटलं किंवा खरं वाटवून घेतलं आहे मी. सो त्याच्यामुळे ते सगळं जे काही होतं ते उडवलं आहे. बट प्लीज भाषा सांभाळून वापरा. बाकी ठीक आहे. आता सखीचा बर्थडे, आज आपल्याला किती तयारी करायची आहे, खूप सारी तयारी करायची आहे. आणि यांना काहीच आयडिया नाही, या फक्त पसारा घालताय बघा. यांना काय त्या गोधडीत आणि त्याच्यात घर बांधायचं असतं. आता घर बांधायचं दोघींना. आणि मेकअप करून बसलीये कारण आज सकाळी एक ब्रँड शूट केलाय, त्याच्यासाठी मेकअप केला होता, त्याच्यासाठी स्पेशल ड्रेस मागवला होता. तो ड्रेस ॲक्च्युली गोड होता पण तो मला सूट नाही करत आहे तब्येतीमुळे. सो मी तो परत करणार आहे. शूट करून झालंय माझं. आणि आता अजून एक शूट आहे जे साडीवर करायचं आहे, बट तुम्ही बाहेरून जाऊन आल्यावर करेल. त्याच्यामुळे असा काही मेकअप आहे. तुम्ही मला घरी काय मेकअप कर मला नाही. दीदीने लोटून दिला आम्हाला. दीदीला ना आता आम्ही आज पण क्लासला पाठवणार आहे. संध्याकाळच्या बर्थडेला आज पण दीदीने राहणार आहे आणि उद्या पण तिला शाळेत पाठवणार आहे आणि उद्या संध्याकाळी पण तिला आम्ही जिमॅस्टिकला क्लासला पाठवणार आहे. हो ना दीदी? आणि सखी पण काही कमी नाही. सखी पण खूप त्रास देते माझ्या गौरीला. हे बघा, आता ती रडते खाली, बट तिनेच गौरीला फटका दिलाय. चला स्टे ट्यून. माझा अवतार प्रचंड वाईट आहे हे बघा. कारण मी उन्हातून आली तशीच बसली. 1-2 पार्सलची गडबड झाली होती, तो इश्यू मी आणि आयुषने सॉर्ट आउट केला. आता बघू आता काय काय कसं कसं होतंय. तयारी तर काही नाही. माझ्याकडे सखीच्या बर्थडेला घालायला ड्रेस पण नाही आहे. तुला तू साडी घालणार आहेस ना? आम्हाला ब्लाऊज पण बसत नाही तुमचे. अगं माझे डोळे खूपच वाईट काळे दिसत आहेत, लाईट नाही येते माझ्या चेहऱ्यावर. तर आम्ही घेतले गिफ्ट पॅक करायला, कारण आता 2-4 तास बाकी आहे. आणि वहिनी तुला कशाचं टेन्शन आहे? काय आता म्हणत होती तू? फुगे फुगवायचं तर सामान बऱ्यापैकी पॅकिंगला, पण आता कसं कसं काय काय होतं. आमची मनू पण उद्या शाळा बुडवणार आहे ना मनू तू? का? सखीच्या बड्डेसाठी, सखीच्या छोट्या बड्डेसाठी. आणि मग आम्ही इथल्या इथे मेडिकल सोडेना. तर माझ्या पोरीचे कपडे कर साईडला, तर तिने रचून ठेवलेत कसे. चलो आमचा खूप पसार आहे, बट आता थोडा वेळ तसाच राहणार आहे. स्वतः काहीच फुगवत नाहीये, फक्त बसलीये. माझी मनू फुगवते तर तिला म्हणते तोंडला नका फुगवू, हे नका करू, ते नका करू. म्हणून इकडे मी तुम्हाला डेमो देते कसं करायचं. हा, तू गौरीच्या बद्दल किती फुगे फुगवलेत? नाही तेव्हा कुठे होतो मी, मेडिकलला होते. तू आली होती गौरीच्या बड्डेला घरी? हा वेळेवर संध्याकाळी आली होती. हा, तर मी सांगत होती की माझा अवतार इतका वाईट झालाय कारण मी बऱ्याच वेळ बाहेर फिरत होती. काय हे हवंय का? आणि आमचं चालू आहे थोडं थोडं कार्यक्रम. अगदी वेळेवर विहीर खोदतोय त्या काइंड ऑफ. दादा आलाय शरण, कारण असं पण पॅकिंग बुकिंगचे कामं त्याचेच असतात, तर तो करतोय. छोटा ब्लॉग येईल मोठा ब्लॉग येईल माहीत नाही, पण काहीतरी करतोय. हळूहळू आमचा पसारा वाढतोय. टेंट हाऊस तेवढं पॅक नाही करणार आहे कारण ते मी ओपन करून ठेवणार आहे. त्याचा पण जरा घोळ झाला आहे, बट ठीक आहे. बलून बऱ्यापैकी ब्लो केले आहेत, अजून करायचे आहेत, तो हळूहळू करू. आता दादा वहिनीला सोडायला गेला आहे. मनू आणि गौरी जेवत आहेत. माझा मेकअपचा बॉक्स पोरींपैकी कोणीतरी ओपन केला होता, तो अजून लावलेला नाही आहे. तिकडे सखीचे कपडे आहेत, काय आहेत माहीत नाही आहे.
सो पसार आहे थोडा, बट आज तो बर्थडेची तयारी तर थोडंफार होणारच. तर माझा गब्या पण मला हेल्प करतोय. तू काय सांगत होती गब्बू आता मला? स्कूलमध्ये काय शिकवलंय आणि काय नाही शिकवलंय? तर ती मला ब्लो करून देते बलून आणि गाठण तू मारात तू. बट तिला स्कूलमध्ये तिला नको आणू वरती. हा मना तिला नको आणू वरती. सो आता नवीन हातभार लागलाय. मला माझं पुरा बघवत नाही आज, वेगळाच दिसतोय काहीतरी. बट ठीक आहे चलो, थकल्यावर होत असेल कधी कधी असं. टेंट हाऊस असेंबल करा. नाही बघा मदतीला बघा, हे दे ना हे. जेवण झालंय, जेवढी एनर्जी आली तेवढी सगळी माझ्यावरच घालतो. मामाला पटकवले बाबा. टेंट हाऊस बनणार नाही, पहिले सांगतो बाजूला. असं कर, असे बघ असे लाव. अगं ते त्याला नाही ग बाई, खाली लाव ना सखी. काय बनवलं? घर कोणी बनवलं घर? आणि घर कोणाचं आहे? सखीचं की गौरीचं? कोणाचं घर आहे? कोणा बाई तुझी सखी डोक्यावर घेऊन फिरेल ते घर. ते बघ, तिला अजून वरचं तर माहितच नाहीये. यायचं नाही बाहेर, सखी थांब. हा काय बोला ना. नाही हो, नाही तो निखिल बोलेल. नाही असं म्हणजे कलर वेगळे पिंक पिंक येलो पिंक. चला आता पिंक दे. इकडे बघा पप्पा, हाय करा पप्पा. ये पटापट पुढचं सांगते ना सगळे बिझी, तुम्ही फोन पाहत होते. ॲट द एंड असं बेसिकचं डेकोरेशन झालेलं आहे. तो मिकी माऊस मागे लावला होता पण इतका पडतोय की शेवटी त्याला पुढे घेतलं, घरावर केलं. शेजारचं पण गेलं. इथे तिच्यासाठी आम्ही वेगवेगळे गिफ्ट्स आणले. त्यातलं एक टेंट हाऊस पण होतं जे ऑलरेडी ओपन केलं आहे. टेंट हाऊस ओपन केलं आहे. बाकी हे सगळे छोटे छोटे गिफ्ट्स आहेत. काय आहेत ते मी तुम्हाला दाखवेलच. ती आमच्या गौरीची पिंकी आहे, जळा मळालेली आहे, पण आता ती ठेवली आहे. वरती सखीचा बनी ठेवला आहे. ॲक्च्युली मला इथून असं करायचं होतं, इथून असं, बट हे गोड दिसतंय असंच एकाच ठिकाणी. तिथे मस्त केक कटिंग होईल. आणि माझ्या डेकोरेशनला माझ्या गब्यांनी आणि मनने खूप हेल्प केली आहे, प्लस दादांनी सुद्धा. कोणी जर हेल्प केली नसेल तर ते पप्पा आहे, बिकॉज ही इज टू बिझी. पप्पा कशात बिझी तुम्ही? मी बरेच काम आहे मला सर. पप्पा काय काम करता माहितीये? पप्पा सखीचे फोटो घेऊन ChatGPT वरनं हे मेसेज वगैरे घेत आहे. त्यांना उद्या सखीच्या बर्थडेसाठी स्पेशल मेसेज टाकायचा आहे काहीतरी. मागच्या किती वेळापासून त्यांचं तेच चालू आहे. सगळा सेटअप पुन्हा चेंज होतोय कारण दादाच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. सो लेट्स ट्राय दॅट वे. बस गौरीची मम्मा आली, गौरीचे केस आता वरती जाणार आहे. आय थिंक परत आम्ही ह्याच वेने करायचं, काय ते करू. सखीला मागच्या 1 तासापासून बाहेर काढून दिलेलं आहे आईसोबत. आला का सखीचा आवाज आहे? नाही ना, म्हणजे काय म्हटलंय तो असं लगेच ना थोडं. बघू आता काय होतं. ये कोण आलं चला चला चला. सोडून दे. इकडे बघ सगळं, इकडे बघ. ये कोणाचा बर्थडे? तर इतकी गोड रिॲक्शन दिली होती ना सखीनी. ओ वाव करत. तिला आज झालं होतं की ते बलून खेळू, टेंट हाऊसमध्ये बसू, ते गिफ्ट ओपन करू, काहीच कळत नव्हतं. बर्थडे तर आम्हाला डेफिनेटली अजून कळत नाही आहे, पण माझा बर्थडे, मला गिफ्ट द्या, हे 2 वाक्य मात्र 2 दिवसापासून कंटिन्यू सुरू होते. आणि आता तिला कळतच नव्हतं की बाबा मी काय रिॲक्ट करू हे सगळं बघून. जेव्हा तिचं हे सगळं निरीक्षण चालू होतं ना, तेव्हा निखिलचा कॉल पण चालू होता आणि तिला असं होतं की पापा हे बघ, पापा हे बघ, असं करत करत ती निखिलला ऑलमोस्ट प्रत्येक गोष्ट दाखवत होती फोनवर. यानंतर ना आमचा प्लॅन होता तो म्हणजे केक कटिंगचा, पण त्याच्या आधीच सखीला गिफ्ट बघायचं होते. त्याच्यामुळे तिचं चालू होतं की चला हळूहळू हे फाडू, पण ते गौरीला बघवलं जात नव्हतं की सखी एवढं हळूहळू करते. आणि मेन म्हणजे याच्यात काय गिफ्ट्स आहे ना हे आमच्या गब्याला पण माहीत नव्हतं. त्याच्यामुळे गब्याला पण सेम एक्साइटमेंट होती की याच्यात काय असेल.
काय हो हो चालेल. पापा बघ रे, आम्हाला सगळं पापाला दाखवायचंय. आता हे काढायचं. आता डॉक्टर सेट सगळे गिफ्ट तर नाही ओपन करायचे आहेत, बट हे एक दोन असंच तिला हाऊस म्हणून म्हटलं करूयात ओपन बर्थडेच्या आधी. असे पण 12 वाजायला आहे अजून थोडा वेळ. सखीला काय आहे त्यात? काय सखी? आधी नाहीये ग बाई. नवीन बेबी सखीच. तर माझ्या लहानपणी ना माझ्याकडे एक टेडी होता ज्याला मी टेरू म्हणायची, जो बरेच वर्ष माझ्यासोबत होता. तसंच काहीतरी मला सखीसाठी हवं होतं. कॉलेजला असताना पण दादाने मला एक ससा घेऊन दिलेला होता. तो पण इतका गोड होता. तो अजूनही आहे आणि तो सखीकडे आहे. तसंच काहीतरी सखीसाठी हवं होतं म्हणून मी सिलिकॉनची डॉल आणली. काय कोणाचा केक आहे? बाकीचे गिफ्ट काय मी आता खोलत नाही, ते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये दाखवेल. अजून आहेत बरेच आहेत. अरे तो केक पण मिक्स होऊन गेला वाटतं. मिक्स नाही, त्याच्यावरती पावडर टाकली, ती नावावर पण टाकली मूर्खांनी. सखीची फ्रेंड दाखव. ऑनलाईन आलं का तू एवढं लांबून आणतो ना. नाही त्याने वरतून वाव वाव म्हणून केककडे बघून आम्ही थकत नव्हतो. केक तिला अजिबात आवडत नाही, बट ती कापायची एक्साइटमेंट तिला मागच्या महिन्यापासून इतकी झाली आहे. पण त्यावर कॅन्डल लावल्यानंतर ती घाबरली होती. इतकी गोड उठून मागे सरकली ना की यार तुमचं तुम्ही बघा या केकचं काय करायचं ते. त्यानंतर आम्हाला केक कटिंग करायचं होतं, बट सखीला असं झालं होतं की अरे पटकन हा केक माझ्या मिनूला द्या कोणीतरी रे. तिने पाहिजे घ्या, स्वतःचा बर्थडे होईना. नाही काही निसर आला तरी आला. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सखू. हॅपी बर्थडे टू यू. ना आधी दीदीला दे, दीदीला दे, दे दीदीला. मनू मावशीला दे. मग मॅडम मला पण केक खाऊ घालत होता आणि या मोमेंटला मी निखिलला पण खूप मिस करत होती, कारण त्याला पण तिचा असा मिड नाईट बर्थडे छान करायचा होता. दुसऱ्या बर्थडेची त्याला हाऊस नव्हती, बट असं करायचं होतं त्याच्यासाठी स्पेशल सगळं गिफ्ट्स वगैरे आणून. सो मी पण त्याला मिस करत होती. बट सखी इतकी गोड माझ्या मांडीवर येऊन बसली होती, मलाही केक खाऊ घालत होती, स्वतःही खात होती. मस्त तिचा हा जो मोमेंट होता ना ती खूप मनापासून आणि एकदम छान एन्जॉय करत होती. सो मला पण छान बरं वाटलं सगळं बघून. दे मामीला, दर मामीला दे. आता मनू मावशीला दिला का? आता आई बाबा. आणि यानंतर आम्हाला एक्साइटमेंट होती ते म्हणजे आई बाबाला केक खाऊ घालायची, कारण तिचा खूप जीव आहे. तिला सारखे माझ्या पप्पांसोबत मागे पुढे फिरायला इतकं आवडतं की बास कधी. हॅपी बर्थडे शकू. काय सगळं तुझंच आहे का? यानंतर ना एक छोटंसं गिफ्ट मी गौरीला पण आणलं होतं, पण आम्ही तिला दाखवत नव्हतो की हे तुझ्यासाठी आहे म्हणून. हे गिफ्ट कोणाचं आहे? हे गिफ्ट कोणाला देऊ गाई? मला माहितीये कोणाला आणलंय, सांगू? दर सखी सांगू का मी कोणाला आणलंय? अय मी सांगू का कोणाला आणलंय? मी सांगू? माहित नाही बाई. तर तुला नाही. पण नाही आणलं बाई मी. तुम्हाला इतकी त्रास देते ना. मी सांगू? सांगू माझ्या गौरीला. चला एक पप्पी दे. तू कोणाची आहे? आत्तूची आहे. कोणाची आहे तू? नाही आत्तूची नाही, मम्मीचीच आहे, पण मला आत्तू पण आवडते म्हणा. तिला देऊन टाकते, रात्री उघड म्हणून. चल तूच उघड. तिकडे बर्थडे बघ, म्हणून तिकडे घे तिचा बर्थडे. तुझी नाही आहे ती. तुझी डॉल इकडे ही घे तुझी. कोणाची आहे?
नाही जाऊ दे बाई, मला छान दिसते. तिला हेअर बेल्ट पण आहे. पप्पी घे तिची, पप्पी घे, किती छान आहे ना. गौरी ती गब्बी. हे बघ, पप्पी घे तिची, पप्पी घे. आवडली? काय हा? झाले भांडण. टोपड आहे तिचं, टोपड. बेल्ट आहे तिची. सखी काय नाहीये, काय नाहीये सखी, दुधाची बॉटल नाहीये ना, आता घेऊन झोपली ती. मग उचल ना. भाजी पोळी खाल्ली नाही, माझ्या मम्मीला त्रास दिला. कोणाची आहे सखी? कळालं काय? हिचं नाव काय, नाव काय हिचं, नाव काय? थँक्यू तर म्हण. झालं तिचं. दाखव तिला, ती म्हणे तू छान दिसते. सकाळी सकाळी या बायला काहीच काम नाही. अगं मी कालचा ब्लॉग एंड करते ग राणी. तर असं झालं होतं आमच्या सकूचा मिड नाईट बर्थडे सेलिब्रेट काल रात्री. त्याच्यानंतर काही शूट करता नाही आलं. लिटरली मेकअप न धुता झोपले काल पहिल्यांदा, कारण तिच्या अंगात एवढी मस्ती आली होती, तिला झोपायचंच नव्हतं. सकाळपासून फोन चालू आहे सगळ्यांचे. रात्री पापाचा फोन आला, त्याच्याशी सुद्धा बोललो नाही आम्ही. आत्ता मात्र गाढ झोपली आहे. सो कालचा ब्लॉग म्हणजे आपला मिड नाईट सेलिब्रेशनचा ब्लॉग मी इथेच एंड करते. हा वहिनी, डन. हां, भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आत्तापर्यंत काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. सखीची रिॲक्शन कशी होती, ती आवडली का तेही खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.